बघा 8वं जे चॅप्टर आहे त्यावर 10 IMP प्रश्न मी इथं आता घेणार आहे. त्याचीच तुमची टेस्ट घेतली होती. चला बघा. पहिला प्रश्न कसा सोडवायचा होता बघून घ्या. बघा काय म्हणतो पहिला प्रश्न. एक कार 100 मीटर 10 सेकंदात जाते. बघा हा तिचा वेग आहे. तर तिचा ताशी वेग विचारला. ताशी म्हणजे एका तासात किती जाते. मग बघा 100 मीटर किती वेळात जाते ती 10 सेकंदात. मग सेकंद मध्ये दिलेलं आहे. आपण अगोदर काय करू मिनिट मध्ये काढू. अगोदर सेकंद आहे मग सेकंदाचं मिनिट. मग 10 गुणिले 10 मिनिट व्हायला 60 मिनिटं. सॉरी 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. मग 60 सेकंद व्हायला किती लागेल बाळांनो. गुणिले 6 करावं लागेल. मग इकडे पण गुणिले 6 करायचं. 100 गुणिले 6. मग बघा इकडे किती झाले 600. मग इकडे किती झाले 60. मग हे 60 काय झाले सेकंद. 60 सेकंद म्हणजे काय 1 मिनिट. आता 1 मिनिटामध्ये ती किती जाती 600 मीटर. ठीक आहे. हे एका मिनिटामध्ये जाती. आपल्याला काय काढायचे 60 मिनिटामध्ये काढायचंय. 60 मिनिट मध्ये किती जाते ती. मग काय करायचं 600 गुणिले 60 झालं. 6 6 36 3 0 3600. 3600 म्हणजे किती 36 किलोमीटर. हे आहे पहिल्याचं उत्तर. ठीक आहे. बघा जर एक गाडी 100 मीटर 10 सेकंदात जात असेल तर एका तासामध्ये ती 36 किलोमीटर जाईल. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. व्यवस्थित बघा बरोबर चूक करा. ठीक आहे. दुसरा बघा. एक टाकी काठोकाठ भरली असता तिच्यात 90 लिटर पाणी मावते. बघा 90 लिटरची एक टाकी आहे. बघा आता मी इथं लिहितोय 90 लिटरची एक टाकी आहे. तिचा किती भाग पाणी भरलेला आहे 4/9. मग म्हणजे किती पाणी त्यामध्ये 9 10 90 म्हणजे 40 लिटर पाणी आहे त्याच्यामध्ये. बघा आता काय सांगितलं या 40 लिटर मधून 5/3 पाणी बाहेर काढून टाकलं. म्हणजे गुणिला सॉरी 3/5. 5 8 40. मग 8 गुणिला 3 8 त्रेक 24. म्हणजे 24 लिटर पाणी बाहेर काढलं. मग उरलं किती 40 मधून 24 लिटर पाणी बाहेर काढलं तर उरलं किती बघा 6 आणि इथं 1 16 लिटर. म्हणजे बघा त्या टाकीमध्ये 90 लिटर पाणी मावते आणि त्या टाकीमध्ये 16 लिटर पाणी आहे सध्या. काढा बर मग किती टाकी मावते तिच्यामध्ये. बघा इथं झाले 10 इथं झाले 8 4 आणि 7. बघा 74 लिटर. हे तुमचं उत्तर पाहिजे. 74 लिटर पाणी लागेल. हे आहे तुमचं उत्तर दुसऱ्याचं. ठीक आहे. चला नंतरचा महत्वाचा प्रश्न बघा. बघा एका बादलीत 40 लिटर पाणी मावते. बघा तिचा 1/4 भाग भरलेला आहे. बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल. बघा आता नीट बघा 40 लिटर पाणी आहे. तिच्यामध्ये तिचा भाग किती भरलेला आहे 1/4. मग 4 10 लिटर पाणी आहे तिच्यामध्ये. मग बघा 10 लिटर पाणी आहे टाकीमध्ये. मग आणि मावते किती तिच्यामध्ये 40 लिटर. मग 40 लिटर वजा 10 लिटर किती लिटर पाणीच लागेल. अरे किती लिटर पाणी लागेल 30 लिटर. ठीक आहे. पाणी बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल तर 30 लिटर पाणी लागेल. ज्यांचं बरोबर आहे त्यांनी बरोबर करा. नेक्स्ट घेऊया. बघा एक आगगाडी 5 मिनिटात 3 किलोमीटर अंतर कापते. बघा एक गाडी जाते 5 मिनिटात 3 किलोमीटर. चला बघूया. बघा
5 मिनिट मध्ये किती जाते ती 3 किलोमीटर. मग आपण काय करू 60 मिनिटामध्ये करू, कारण आपल्याला 60 मिनिट म्हणजे 1 तास. मग किती गुणिला करायचं रे 60 मिनिटं होण्यासाठी 5ला कितीने गुणावं लागेल तर 12ने, म्हणजे 5 गुणिला 12 केले ते झाले 60. मग इकडे पण 3 गुणिला 12 करायचे, बारकवा बाजूची 36. 36 किलोमीटर ती जाती पर तास, एका तासामध्ये. आता तुम्ही मला सांगा जर 36 किलोमीटर एका तासामध्ये तर 5 तासामध्ये किती करा गुणिला 5. 6 पंचे 30 शून्य, 3 5 त्रे 15 3 18, 180. 180 नाही येणार, 3 5 15, 6 पंच 30, 30 शून्य, 3 5 त्रे 15, 180 येतं. ठीक आहे, असं तुम्हाला उत्तर येईल. ती 5 तासामध्ये किती जाईल ती गाडी, तर 5 तासामध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे मग असं की 180 किलोमीटर जाईल ती गाडी. ठीक आहे, चला नेक्स्ट घेऊया. जर बरोबर आलं असेल तर बरोबर द्या. बघूया आता तुमचे किती प्रश्न बरोबर येतात. बघा 8 लिटर तेलाने 8 लिटर तेलाने किती 160 मिलीलिटर क्षमता असलेल्या किती बाटल्या भरता येतील. बघा आता 8 लिटर तेल आहे. ठीक आहे, आता इथं मिलीलिटर दिलेलं आहे, इथं मिलीलिटर दिलेलं आहे. मग 8 लिटरचं मिलीलिटर करण्यासाठी 1 लिटर बरोबर किती मिलीलिटर तर 1000. मग 8 लिटरचं किती होईल 8000. ठीक आहे, आणि मग त्यानं काय करायचं 8000 ना भागायचं कितीला 160ला. मग हे शून्य गेलं, हे शून्य गेलं. 16 116 32 17 48 16 16 पंच 85. बघा 16ने भाग गेला, हे शून्य खाली, हे शून्य खाली. उत्तराला 50. किती बाटल्या भरता येतील, किती बाटल्या भरता येतील तर 50 बाटल्या भरता येतील. ठीक आहे, हे झालं उत्तर. असं बरोबर यायला पाहिजे उत्तर. ठीक आहे, चला नेक्स्ट घेऊया. बघा 6वं बघा. 1 रुपयाच्या एका नाण्याचे वजन 5 ग्रॅम आहे. अनुकडे असलेल्या 1 रुपयाच्या नाण्याच्या पिशवीचे वजन 25 ग्रॅम आहे. तर त्या पिशवीत किती नाणी आहेत. बघा आता किती नाणी आहेत. मग बघा 1 रुपयाचं नाणं आहे 5 ग्रॅम. 5 ग्रॅम एका नाण्याचं वजन आहे. ठीक आहे, आता तिच्याकडे किती किलोग्रॅम आहे 25 केजी. 25 केजी. ठीक आहे, म्हणजे काय करायचं 25 केजीचं ग्रॅम मध्ये करायचं. ठीक आहे, आता 1 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम रे 1000 ग्रॅम. म्हणजे 25 चे किती होतील मग 25 0 0 0 3 शून्य भागीला काय करायचं 5, भागीला 5. मग किती 5 ग्रॅम आहे ना एका नाण्याचं वजन, आणि हे 25 किलोग्रॅम आहे, तर 25 किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये केलं म्हणजे 25 गुणिले 1000 करायचं. मग बघा भागाकार काय येतो 5 5 25 शून्य, आणि हे 1 2 3 शून्य. उत्तर किती आलं, किती नाणी आहे ती जवळ तर 5000 नाणी. त्या पिशवीत किती नाणी असली पाहिजे 5000 नाणी. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया कोणाचं बरोबर येते. एक सफरचंद डझनाला 50 रुपये दर आहे. बघा एका डझनाला 50 रुपये किंवा 7 रुपयाचा एक. ठीक आहे, अशा दराने मिळते. तर 36 सफरचंद केवढ्याला मिळतील विचारले. चला बघूया मग 36 सफरचंद केवढ्याला मिळतील. 12 सफरचंद 50 रुपयाला. ठीक आहे, मग आपण काय करू आपल्याला किती डझन घ्यायचे ते बघूया. म्हणजे एका डझनामध्ये 12 बसतात म्हणून 12 घेतले
आणि 76 घेतले, आपल्याला 76 सफरचंद पाहिजे, मग इथे घेतले भागीला 76, 12 22 12 36 12 48 12 60 12 कम 72, 12 कम 72 म्हणजे 6 डझन, 6 डझन सफरचंद घेतले आपण. 6 डझन किती रुपयाने? 50 रुपयाचं, 50 रुपये डझनाने. ठीक आहे, मग ते किती होतात? 300 रुपये. आणि आपण इथं 76 घ्यायचे होते, आपण 72 घेतले 6 डझन. मग 72 म्हणजे 4 सफरचंद बाकी आहे आपल्याला. मग 4 सफरचंद घ्यायचे सुट्टे. बघा, एक सफरचंद कितीचं मग? बघाय आता 12 म्हणजे 1 डझन. आपल्याला किती? 76 सफरचंद घ्यायचे. 12 पंच 60, 12 सकम 72, 4 उरले. 6 डझन, 6 डझन घेतले 50 रुपयाचं एक डझन, ते झाले 300. आणि हे 4 उरले, 4 घेतले सुट्टे सफरचंद, कितीला? 7 रुपयाचं एक. 7 एक 6 7 2 14 7 21 7 चूक 28, म्हणजे 328 रुपये. हे तुमचं उत्तर. 76 सफरचंद कितीला मिळतील? तर 328 रुपयाला. ठीक आहे, चला नेक्स्ट घेऊया. बघा, राजने 270.50चा शर्ट आणि 150.50 ची पॅन्ट घेतली. या दोन्हीसाठी त्यानं काय केलं? 500 रुपयाची नोट दिली. त्याला परत मिळालेले पैसे किती? बघा आता. मग यांची काय करायची? बेरीज अगोदर. तुम्ही काय करता? खरेदीसाठी गेलं, पप्पान पाठवलं तुम्हाला की जा एक पॅन्ट आणि एक शर्ट घेऊन येतो साठी. मग आपण गेलो. आता बघा, एवढ्याची पॅन्ट आणली, शर्ट आणला. मग याची करायची बेरीज. हे किती झालं? 0, 5 5 10 0, चला एक, हा एक घेतला इकडे. ठीक आहे, चला तुमचे तुमचे कॅमेरे बंद करा, नेटवर्क प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे, बघा आपल्याला बेरीज करायची. 270.50 आणि 150.50. बघा मग, 0 0, बघा, आणि इथं आला एक, एक घेतला. 6 6 12 2, हातचा एक. बघा, 421. मग काय करायचं? 421 रुपयाची खरेदी झाली तुमची. मग 500 मधून 421 गेले, खर्च केले तुम्ही. किती उरले? बघा, इथं 4, इथं 9, इथं 10, म्हणजे 9 आणि इथे 7. किती रुपये? 7, सॉरी 79 रुपये वापस घ्यायचे तुम्हाला. ठीक आहे, ते आलं उत्तर तुमचं. चला नेक्स्ट घेऊया. 8 मीटर लांबीच्या कापडाचे 20 सेमी लांबीचे एकूण तुकडे किती होतील विचारलाय. बघा आता, 1 मीटर म्हणजे किती रे? किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. हे पाठ पाहिजे. ठीक आहे, मग 8 मीटर म्हणजे किती? 800. झालं, 800 सेंटीमीटर. कन्व्हर्जन केलं, मग 20 सेंटीमीटर भागीला 800 सेंटीमीटर. शून्य कटलं, शून्य कटलं, बेचूक 8, आणि हे शून्य खाली, एक शून्य वर. किती तुकडे होती? 40 तुकडे. 40 उत्तर येतं. ठीक आहे, चला नेक्स्ट घेऊया, शेवटचं. राणीने एक वही कितीला घेतली? 12.50 ला. पेन कितीला घेतला? 6.50 ला. आणि 3 पुस्तकं खरेदी केली, 40 रुपयाचं एक. 40 रुपयाचं एक म्हणल्यावर 3 पुस्तके किती झाली? 120 रुपयाचे. झालं, एवढी खरेदी केली तिने. आणि तिने काय केलं? 200 रुपयाची नोट दिली दुकानदाराला. मग ती किती रुपये परत घेईल? अगोदर यांची बेरीज करूया. किती रुपये आपले खर्च झाले? 0, 5 आणि 5 10 0, हातचाला 1, पॉइंट 6 7 8 9, 9, आणि इथं 3 आणि 1,
म्हणजे 139 रुपयाची खरेदी केली. तिने किती रुपयाची दिलेली नोट? 200 रुपयाची. मग इथं 10, इथं 9, इथं 1. मग 10तून 9 गेले 1 आणि 3 मधून 6. बघा 61 रुपये परत करायचे. तर ते झाले, हे याचं उत्तर आहे 61. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला महत्वाचे 10 गणितं आहेत ही 8व्या प्रकरणावर. ठीक आहे. ही नवोदय एक्झामला यावर्षी विचारल्या जाऊ शकतात, त्यामुळे यांची प्रॅक्टिस करा. चला ठीक आहे.